आमदार गाडगिळांच्या बैठकीला महापौर अनुपस्थित. भाजपमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर. निमंत्रणच नाही. धीरज सूर्यवंशी. सांगली महापालिकेत मंगळवारी आमदार सुधीर गाडगीळ आणि आयुक्त संजिता महापात्र यांची विविध विकास कामांबाबत बैठक झाली. यावेळी भाजपचे गटनेते, स्थायी समिती सभापती आणि पक्षाचे काही नगरसेवक उपस्थित होते. मात्र महापौर धीरज सूर्यवंशी महापालिका क्षेत्रात असूनही त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. मला या बैठकीचे निमंत्रण नसल्याचं महापौर सूर्यवंशी यांनी म्हटलंय. त्यामुळे या बैठकीला जाणीवपूर्वक महापौरांना डावलण्यात आले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. आमदार सुधीर गाडगीळ आणि मंगळवारी महापालिकेत आयुक्त संजिता महापात्र यांची भेट घेत वारणाली हॉस्पिटल, स्मार्ट LED प्रकल्प आणि अन्य विकास कामांबाबत चर्चा केली. या बैठकीला भाजपाचे गटनेते संदीप आवटी, स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्यासह गाडगीळ गटाचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. गाडगीळ यांनी अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे नगरसेवकांचा विकास कामांसाठी निधी देण्याची सूचना केली. यावर उपायुक्त महापात्र यांनी नगरसेवकांना पहिल्या टप्प्यात नगरसेवकांना 15 लाख रुपयांचा निधी देणार असून उर्वरित निधी दिवाळीनंतर देणार असल्याचे सांगितले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी, नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महापौर सूर्यवंशी गैरहजर राहिल्याने पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. यापूर्वीही महापालिकेत भाजपमधील गटबाजीतून महापौर विरुद्ध स्थायी समिती सभापती असा संघर्ष सुरू होता. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करून समन्वयात काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण मंगळवारी पुन्हा एकदा भाजपमधील गटबाजीवर शिक्कामोर्तब झालं आणि याबाबत महापौरांना विचारलं असता त्यांनी या बैठकीच्या निमंत्रणाचं नसल्याचं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.